आज आपण या व्हिडिओमध्ये गजानन महाराजचा विजय ग्रंथ त्यामधली अध्याय 2 पाहणार आहोत. नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री गजानन महाराजाची अद्भुत व चमत्कारिक कथा. श्री गजानन महाराज विजय ग्रंथातील अध्यायावर आधारित आहे. गणगण गणात बोलते श्री गजानन महाराज की जय. हा ग्रंथ केवळ कथा नसून तो मानव जीवनाचा सारांश आहे. या कथेत एक भक्त आहे, मनाने खचलेला, जीवनात दुःखी भरभरला. तो रोज देवाला प्रश्न विचारतो, माझ्या आयुष्यात एवढं दुःख का? अशा वेळी गजानन महाराज प्रगट होतात. सामान्य माणसाच्या रूपात. महाराज म्हणतात, दुःख हे शिक्षा नाही, ते आत्मशुद्धीचे साधन आहे. या भागात एक विद्वान पण अहंकारी व्यक्तीची कथा येते. त्या वाटते, मला सर्व कळते, मला गुरुची गरज नाही. महाराज त्या साध्या प्रश्नात गुंततात आणि शेवट त्यांचा अहंकार मोडतो. तो महाराजांच्या चरणी शरण येतो. बोध, ज्ञानाची नम्रता मोठी भक्तीची परीक्षा. एक गरीब भक्त, ज्याच्याकडे ना पैसा ना साधन, भक्त अडलेले श्रद्धा. महाराज त्याच्या कठोर परीक्षा घेतात, पण शेवटी त्याच्यावर कृपा करतो. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मी कधीही उपाशी ठेवत नाही. कर्म आणि पारस्य. या भागात महाराज कर्मसिद्ध समजावून सांगतात. जे पेरावं तेच उगवेल, पण वेळ लागेल. भक्ताला कळते की आजचे दुःख हे मानले कर्माचे फळ आहे. ते तक्रार सोडतो आणि स्वीकारू शकतो महाराजाची करुणा. आज एक आजारी भक्त संपूर्ण निराश महाराजाकडे एका वाक्यात त्याचे जीवन बदलतात. मी तुझ्यासोबत आहे. श्रद्धा जागी होते आणि चमत्कार घडतो. उपवास व अंतिम संदेश. महाराज अंतिम संदेश, माझी पूजा मूर्तीत नाही तर तुमच्या आचरणात आहे. सत्य, संयम, सेवा आणि श्रद्धा हेच माझे खरं दर्शन. गणगण गणात बोलते श्री गजानन महाराज की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा.